कोरोना विषाणूचा फैलाव टाळण्यासाठी मूर्तिजापूर शहरात सर्वत्र नाकेबंदी केली आहे। तथापि नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहे। शहरात किराणा, औषधी, भाजीपाल्याची दुकाने उघडी ठेवण्यात आली असता संधीचा फायदा घेत किराणा व भाजीपाल्याची चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याने ग्राहकांना त्रास होत आहे। कोरोना विषाणूचा फैलाव टाळण्यासाठी मूर्तिजापूर शहरात सर्वत्र नाकेबंदी केली आहे। मूर्तिजापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे, ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांनी शहरात फिरून व्यापारी व नागरिकांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केलं व येथील किराणा, औषधी तसेच भाजीपाला व्यापाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग विषयी माहिती दिली। जर फारच अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा होम क्वारंटाईन नावाचा एक प्रकार असतो, ज्यामध्ये साधारण आपल्याला 14 ते 15 दिवस, आता आपल्याला 21 दिवसाचं सांगितलं आहे त्यांनी, 14 ते 15 दिवस बाहेर पडायचं नाही। आणि काही नागरिक जे बाहेर गावावरून आलेले आहेत, जसे आता पुण्या मुंबईवरून काही नागरिक आलेले आहेत, त्यांनी पण होम क्वारंटाईनच पाळायचं आहे। आणि आपल्या घरात साधारण 2-3 रूम असतील तर त्यातल्या त्यात एका रूममध्ये जो बाहेरगावून आला आहे त्याने एकट्याने राहायचं आहे, त्याने शक्यतो दुसऱ्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट टाळायचे आहे। उपविभागीय अधिकारी अभय मोहिते साहेबांनी सर्व सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने पोलीस विभागातर्फे मला सर्व नागरिकांना हे सूचित करायचं आहे की आपण जेव्हा बाहेर पडता तेव्हा फक्त घरातील एकच व्यक्ती जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडेल। विनाकारण या 2-3 दिवसात आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, दूध किंवा भाजीपाला किंवा मेडिकलमध्ये जातोय अशी सबबी सांगून लोक बाहेर पडत आहेत। इथून पुढे आम्ही स्वतः वैयक्तिक त्या व्यक्तीसोबत खात्री करणार आहोत की तो व्यक्ती तिथे किराणा किंवा जीवनावश्यक वस्तू खरंच घ्यायला जाणार आहे किंवा नाही। नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं बजावलं असताना देखील येथील एकही व्यक्ती नियम पाळत नसल्याचं आढळून आलं। विशेष म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मोठ्या उमेदीने येथील राणी सती किराणा दुकानात प्रात्यक्षिक केलं। त्याच दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून आली। ग्राहकांनी एकाच जागेवर झुंबड केल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा पार बोजवारा उडाला आहे। अर्थात पोलीस व स्थानिक प्रशासनाने घालून दिलेले नियम कोणी पाळत नसल्याचं प्रशासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। बंद दरम्यान किराणा, औषधी व भाजीपाला व्यावसायिकांना मोकळीक देण्यात आली असून बंदचा फायदा घेऊन या व्यावसायिकांनी आपला मनमानी कारभार अवलंबला आहे। शेंगदाणे 80 रुपये भाव असताना 100 रुपये, डाळ 70 रुपये असताना 90 रुपये, तांदूळ 45 चे 65 रुपये, 5 ते 10 रुपये प्रति किलो मिळणारे टमाटर 40 रुपये किलो, 150 रुपयाचा लसूण 200 रुपये, 5 रुपयात मिळणारी पालकाची जुडी 15 रुपये अशा चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याचं निदर्शनास येत आहे। अशा पद्धतीने काळा बाजार व नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी जनसामान्यांची मागणी आहे। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर।